साताऱ्याच्या जावळी तालुक्यात ड्रग्जचं रॅकेट उघड झालेलं आहे। साताऱ्यातल्या जावळी तालुक्यातल्या ग्रुप ग्रामपंचायत कसबे बामणोली हद्दीत कारवाईला सुरुवात झाली। कसबे बामणोली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीमध्ये सावरी आणि मावशी या गावालगत असलेल्या एका जनावरांच्या गोठ्यात धाड टाकत ड्रग्जचं रॅकेट पकडण्यात आलेलं आहे। घटनास्थळी कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। दरम्यान साताऱ्यातल्या ड्रग्ज रॅकेटवरनं विरोधकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टार्गेट केलंय। ही जागा उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीची आहे की नातेवाईकांची असा सवाल हर्षवर्धन सपकाळांनी उपस्थित केलाय। तर एका विशिष्ट पक्षाचं साताऱ्यावर वर्चस्व आहे म्हणून या कारखान्याला अभय होतं का असा अंबादास दानवेंनी प्रश्न विचारलाय। सपकाळ यांनी या संदर्भात एक पोस्ट केलेली आहे। ते असं म्हणतात ही जागा उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीची आहे की नातेवाईकांची। बोगस नोटांचा कारखाना जादूटोणा सुरू आहे की आणखी काही अवैध धंदे। सरकार काय झाकण्याचा प्रयत्न करतंय। इथून जवळच असलेल्या तेजस हॉटेलमध्ये रात्री मुक्कामाला असलेले प्रकाश शिंदे कोण आहेत। गृह मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं पाहिजे। आणि अंबादास दानवे यांनी सुद्धा काही प्रश्न उपस्थित केलेत। साताऱ्यातल्या कारखान्याचे मुंबई पश्चिम बंगाल कनेक्शन हे सरकारमधल्या घटकांच्या पिलावळीपर्यंत आहे, हे सत्य आहे का। एका विशिष्ट पक्षाचं साताऱ्यावर वर्चस्व आहे म्हणून या कारखान्याला अभय होतं का। मुंबईतील पोलीस साताऱ्यात येऊन कारवाई करतात, सातारा पोलीस याबाबत गप्प कसे होते।